तर भावांनो, मी तुमचा एके ब्लॉगर. हा आपला ब्लॉग बरेच दिवसांनी येतोय, लेट पण थेट. तर भावांनो, आज आपण चाललेलो बरेच दिवसांनी कराड, काही किरकोळ कामाने. आपलं काम करून घेतलं, त्यात आपलं भाव आलेलं होतं पुण्यावरनं. त्यांना घेतलं भेटायला बोलवून. भाऊ पण लगेच आलं तर त्यांना म्हटलं कुठं जायचं. भाऊंचं अचानक ठरलं रामलिंग बेटला जायचं. त्यात आपण पण कुठं बरेच दिवस गेलो नव्हतो, त्यामुळं म्हटलं आता एवढ्या लांब जायचं म्हटलं गाडीत त्याल टाकलं पाहिजे. मग पहिल्यांदा त्याल टाकलं आणि निघालो. जाता जाता जरा सिनेमॅटिक व्ह्यू घेतला तर बघा. एका फिकर जन्मभर तुला जगाची, ऐक तू साधही तुझ्या मनाची. 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात नौटंकी का तुझी रे. चल वाटाणा फुटाणा शेंगदाणा होऊन उडूया टनाटना. आज फुलटू झगामागा करत पोचलो बघा कृष्णा कारखान्यापाशी. कारखाना असल्यामुळं ट्रॅक्टरची बैलगाड्यांची एवढी मोठी लाईन लागलेली, संपता संपत नव्हता. त्यानंतर पोचलो बघा आपल्या प्लेसवर. मंदिरात दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढलं आणि निघालो आपल्या घरला. जाता जाता भाऊ म्हटलं कुठेतरी नाश्ता करूया. मग गेलो हॉटेल लक्ष्मी लाईटला. लगेच भाऊने केला ऑर्डर डोसा. डोशाचा पाडला बुकना आणि बिल पेमेंट केलं आणि निघालो. येता येता जायचं होतं आपल्याला डीमार्ट मध्ये. डीमार्ट मध्ये गेलो. आपल्याला काय थोडंसं सामान घ्यायचं होतं. सामान घेतलं. त्यात आपला भाऊ बसले तर टाइमपास. भाऊंना म्हटलं हे वय आहे का आता आपलं घ्यायचं. डीमार्ट मधनं बाहेर आलो. आपण काय बॅग नव्हती आणली, त्यामुळे सामान घेतलं हातात आणि निघालो घराला. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.